लांडगा आला रे आला पक्षाला. हीच परिस्थिती आता उद्धव ठाकरेची झाली. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. उद्या उरलेली सुरलेली उद्धव म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे, उद्धव उभाठा हे अस्तित्वात राहील की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं मित्र? हेच ते वास्तव आहे की काँग्रेसमय होईल, काँग्रेसमध्ये विलीन होईल, याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू. पण तुर्तास उद्धव ठाकरे यांचे नाकीनऊ झाले आणि तोंडाला फेस आलेला आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. हेच ते वास्तव. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मला. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गुरुजी. मित्रांनो, उद्धव ठाकरेंची आता नाकीनऊ झालेली आहे. 9 खासदार त्यांना सोडून देण्याच्या मनस्थितीत आहेत. तर 9 मधले किती जातील? 9च्या 9 जातील की 7 जातील की 5 जातील हा आकडा बघावा लागेल. मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या तोंडाला आता फेस सुटलेला आहे, फेस आलेला आहे. कारण काय? त्यांनी जे काय राजकारण केलं, मुख्यमंत्री पद मिळवण्यापासून मुख्यमंत्री पद भूषवण्यापर्यंत जे काय राजकारण केलं, त्या राजकारणातून जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सर्वश्रुत आहे आणि त्याचेच हे परिणाम आहेत. पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे ममता बॅनर्जीचा पराभव झालेला आहे आणि हा पराभव कोणी केलेला आहे? हिंदूंनी केलेला आहे. हिंदूंची एक लाट आली, सुनामी आली आणि त्या सुनामीमध्ये या ममता बॅनर्जीचं जे जहाज होतं ते काय झालं आहे? नुसतं भरकटलं नाही, ते आता डुबते आहे. त्यांचे जे 80 उमेदवार निवडून आलेत ना तिथे, 80-85 जे काही आकडा असेल तो, त्याच्यामधील सुद्धा तिथले विधायक आमदार त्यांना सोडून चाललेले, त्यांना मानेन असं झालेलं आहे. त्यांच्या आदेशाचा त्यांनी अगदी चुथडा करून टाकलेला आहे. काय परिस्थिती आहे बघा. पराभव झाला. भारतीय जनता पार्टीने हा एक भूतो ना भविष्यतो विजय प्राप्त केला. कोणाच्या जीवावर? हिंदूंच्या जीवावर. आणि हिंदूंच्या जीवावरती हा जो विजय प्राप्त झाला त्याची जी धडकी या TMCच्या आमदारांच्या मनात, खासदारांच्या मनात भरलेली आहे ना, त्यामुळे सध्या ते खासदार आणि आमदार TMCला, ममता बॅनर्जीला राम राम करतायत. राम राम, टाटा बाय बाय. लक्षात आलं का? एका TMCच्या नेत्रीने खासदार म्हणून त्याने आता संसदेमध्ये आपला एक गट आहे आणि त्या गटाला मान्यता मिळावी यासाठी पत्रकसुद्धा दिलेलं आहे आणि ते पत्रक मान्यसुद्धा झालेलं आहे. कोणाला? संसदेच्या अध्यक्षाला. आता हे सर्व पाहता उद्धव ठाकरेंच्या तोंडाला फेस आलेला आहे आणि हे सर्व पाहता उद्धव ठाकरेचे जे आमदार आणि खासदार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा चलबिचल सुरू झालेली आहे. आणि शेवटी त्या आमदारांना, त्या खासदारांना परत काही वर्षानंतर निवडणूक लढवायची आहे, परत आमदार किंवा खासदार बनायचं आहे. त्यांचीसुद्धा इच्छा आहे, त्यांच्यासुद्धा अपेक्षा आहेत. आणि ह्या अपेक्षा कधी पूर्ण होणार? तर आपण जर उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिलो तर आपल्या अपेक्षाला मूठ माती मिळेल. कारण हिंदू जागृत होतोय. ही जी भावना आता निर्माण झाली आहे ना पूर्ण भारतवर्षात, त्या भावनेमुळे आता उद्धव ठाकरेचे आमदार आणि खासदारसुद्धा त्यांना सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहे. आता नुकतीच घाई गडबडीने उद्धव ठाकरेंनी खासदारांची एक सभा बोलवली होती, मीटिंग. त्या मीटिंगमध्ये 4 ते 5 खासदार अनुपस्थित राहिले. बाकीचे आले होते उर्वरित. आता उरली सुरली शिवसेना उभाठा. आता किती संख्या आहे, किती संख्याबळ आहे? 9. त्या 9 मधील 4 ते 5 आलेस. जर गैरहजर राहिलेत, आले किती? 4. आता 4च्या मनात किती शंका कुशंका आहे सांगता येत नाही. त्यानंतर अगदी छाती ठोकत ते संजय राऊत काय म्हणाले? जर तुम्ही
टायगर पुढे आणला तर आम्ही लांडगा आणू पुढे. म्हणजे बघा काय परिस्थिती आली आहे. लांडगा आणि टायगर. टायगर म्हणजे वाघ हो. जो वाघ शिवसेनेचा मानचिन्ह आहे, त्या शिवसेनेच्या स्थापनेपासून ते मानचिन्ह आहे वाघाचं. त्या वाघाला आता बाजूला सारून संजय राऊत काय म्हणतायत, आम्ही लांडगा आणू. म्हणजे काय परिस्थिती आली. आणि लांडग्याच्या मार्फत आम्ही काय करू, शिंदेच्या शिवसेनेची माती करू. कारण ऑपरेशन टायगर राबवलं जाणार होतं, अशी चर्चा चालू होती. ऑपरेशन टायगर. आता हे ऑपरेशन टायगर कोण चालवणार, तर शिवसेना. आणि शिवसेना कोणाकडे आहे, शिंद्यांकडे, एकनाथ शिंद्यांकडे. एकनाथ शिंदे त्या शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. म्हणजे मूळ शिवसेना जी बाळासाहेबांनी स्थापन केली ती मूळ शिवसेना. आणि त्या मूळ शिवसेनेचा जे मानचिन्ह आहे ते टायगर आहे. म्हणून ऑपरेशन टायगर. ऑपरेशन टायगर हा ह्या ऑपरेशनला नाव दिलं होतं. आणि ते ऑपरेशन कुठलं, तर उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेले खासदार. आणि त्या खासदारांना ते टायगर उचलून घेऊन जाणार याची भीती असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी एक सभा बोलवली होती, एक मीटिंग ठरवली होती. आता त्या मीटिंगमध्ये काय नेमकं साध्य झालं ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल. पण त्यानंतर जे काय उल्लेख संजय राऊतांनी केला, आम्ही ऑपरेशन लांडगा आणणार आहोत. म्हणजे बघा सुरुवात कुठून झाली, त्या टायगरपासून, त्या वाघापासून. त्या शिवसेनेची स्थापना कुठून झाली, तर वाघापासून. कुठपर्यंत येऊन पोचली, तर लांडग्यापर्यंत. लक्षात आलं का काय मी सांगतोय. नाकी नऊ का झाली आहे. प्रवास झाला कुठून, टायगरपासून. आणि आता या उद्धव ठाकरेंचा अंत कुठे होतोय असंच म्हणायला हरकत नाही आहे, तो लांडग्यापर्यंत. त्याचा उल्लेख खुद्द त्यांचे जवळचे मित्र, त्यांचे विश्वप्रवक्ते संजय राऊतांनीच केलेलं आहे. मग त्याबद्दल शंका कुशंका घेणं चुकीचंच आहे. ते बोललेलं हे खोटं आपण कसं ठरवू शकतो, त्यांचा आपण कमीपणा कसा करू शकतो. कारण ते कसे आहेत, विश्वप्रवक्ते आहेत. कोणाचे, उद्धव ठाकरेंचे खास मित्र आहेत, दोस्त आहेत, खासदार आहेत, कार्यकर्ते आहेत. मग त्यांनी आपल्या पक्षाचा जे मानचिन्ह आहे ते सध्या काय ठरवलं आहे, लांडगा. लक्षात आलं का. लांडगा आला रे आला. लक्षात आला. हीच परिस्थिती आता उद्धव ठाकरेची झाली. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. उद्या उरलेली सुरलेली उद्धव म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे, उद्धव उभाठा हे अस्तित्व राहील की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. तुम्हाला काय वाटते मित्र. हेच ते वास्तव आहे की काँग्रेसमय होईल, काँग्रेसमध्ये विलीन होईल. त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू. पण तुर्तास उद्धव ठाकरे यांचे नाकीनऊ झाले आणि तोंडाला फेस आलेला आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. हेच ते वास्तव. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मला. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान.